MBA-CET 2025साठी जवळपास आपल्याकडे 6 महिने प्रिपरेशनसाठी आहेत. या वर्षीचं तर थर्ड राऊंड कॅप राऊंड आला आहे, सगळ्यांचं ॲडमिशन होतं आहे आणि चांगल्या प्रकारे बऱ्याचशा लोकांना चांगले कॉलेजेस MBA-CET थ्रू भेटले आहेत. एक कॅटेगरी वाईज किंवा कास्ट वाईज सगळं आपण एक व्यवस्थित डिटेलमध्ये बोलूयात की कुठल्या कॉलेजसाठी काय काय लागतं. पण त्यासाठी पहिला मुद्दा असा आहे की बरेचसे मुलं विचारतात ज्यांना MBA करायचं आहे, फील्ड कुठलीही असू द्या, सायन्स असू द्या की आर्ट्स असू द्या, MBAसाठी फक्त तुम्हाला डिग्री लागते. जर तुमची डिग्री असेल, ग्रॅज्युएट झाले असाल, सो तुम्ही MBA करू शकता. MBA मेन म्हणजे आहे कशासाठी, तुम्ही मॅनेजमेंटमध्ये जर का तुमचं आहे, जरुरी नाही की तुमचं बॅकग्राऊंड सायन्सच आहे. फक्त कसं आहे, एंट्रन्स एक्झाम ही थोडीशी सायन्स ओरिएंटेड आहे, सो तुम्हाला थोडं सायन्समध्ये मॅथ्स सायन्स हे थोडं येणं गरजेचं आहे. पण काही हरकत नाही, कॉमर्स फील्डवाले पण MBA करतात, BMS वाले तर आहेच, पण इंजिनिअरिंगवाले सगळ्यात जास्त इकडे असतात. कुठल्याही कॉलेजमध्ये एक बॅच जी बनते ना, ती 80% लोक इंजिनियर्स असतात. आता ते चांगली गोष्ट आहे, वाईट गोष्ट आहे, त्याला आपण काही बोलू शकत नाही. पण ऑफकोर्स ज्यांचं नॉन सायन्स बॅकग्राऊंड आहे, जसं आर्ट्सवाले ज्यांचं तुमच्याकडे डिग्री आहे, तुम्ही MBAसाठी करू शकता. बट ते तुम्हाला जमलं पाहिजे, कारण कसं आहे, तुमचं आधीपासून थोडंसं मॅथ्स बॅकग्राऊंड नव्हतं, सायन्स बॅकग्राऊंड नव्हतं, त्यामुळे थोडं एंट्रन्स द्यायला थोडीशी तुम्हाला अडचण येऊ शकते. बट एक 6 महिन्याचं जर का तुम्ही चांगलं प्रिपरेशन केलं CETसाठी, जी आपली 2025मध्ये होणार आहे, मार्चमध्ये, दरवर्षी फिक्स्ड डेट असते त्याची, मार्च मंथमध्ये. सो जर का एक तुम्ही चांगलं प्रिपरेशन दिलं 6 महिन्याचं, सो मला नाही वाटत की तुम्हाला एवढा पण काही खराब स्कोर येईल. चांगला स्कोर येण्याची शक्यता आहे. आणि महाराष्ट्रातल्या मुलांसाठी कास्ट वाईज पण MBA-CETमध्ये खूप जास्त सवलती असतात. ओपनसाठी तर ठीक आहे, पण कास्टसाठी लोकांना असतात थोड्याशा सवलती. सो तुम्ही एक चांगल्या प्रकारे जो प्रिपरेशनचा वेळ असतो तो माझ्यामध्ये एक 6 महिने जरी तुम्ही CETसाठी दिलं तरीही एक चांगला स्कोर तुम्ही आणू शकता. टॉपचे कॉलेज जर का बोलायला गेलं तरच पहिलं कॉलेज आहे JBIMS, जे चर्चगेटला आहे, मंत्रालयाच्या बाजूला कॉलेज आहे. ज्यांचं पण MBA करिअर असतं त्यांचं पहिलं स्वप्न हे JBच असतं, कारण JB तुम्हाला जे पॅकेज देतं, दरवर्षी जवळपास प्लेसमेंट्स होतात. या वर्षीचं जे ॲव्हरेज पॅकेज गेलं आहे 2023-24ची जे बॅच होती, यांचं जे 22-24ची जे बॅच होती, यांचं हायेस्ट पॅकेज आणि ॲव्हरेज पॅकेज जे गेलं आहे, ॲव्हरेज पॅकेज गेलं आहे यांचं 27 लाख पर ॲनम, म्हणजे 27 LPA त्यांचं ॲव्हरेज पॅकेज गेलं आहे. हायेस्ट गेलं आहे 86 लाख पर ॲनम. आता हे जे भेटलं आहे हे एक्सपिरियन्सवाले असतील. ऑफकोर्स जर फ्रेशर्स असणार तर थोडं पॅकेज आपलं जवळपास 20 ते 30 लाखापर्यंत असेल. पण MBA-CET थ्रू जर का तुम्हाला JBIMSमध्ये जायचं असेल तर तुम्हाला स्टडीही तशी करावी लागेल या पॅकेजसाठी. पॅकेज जेवढं चांगलं आहे, मेहनत पण तेवढी चांगली आहे. सो महाराष्ट्रातल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एक स्कॉलरशिप प्रोग्राम आपण तयार केलेला आहे. जसं गव्हर्नमेंट स्कॉलरशिप असतात तसंच आपलं एक स्कॉलरशिप एक्झाम आपण घेणार आहोत. सो खाली दिलेल्या नंबरवरती आत्ताच कॉल करा आणि स्कॉलरशिपसाठी तुम्हाला जे काही लागेल ते आपण प्रोव्हाइड करू. एक्झाम तर ऑनलाईनच होणार आहे, फक्त तुम्हाला रजिस्ट्रेशन फॉर्म भरायचा आहे ज्याद्वारे तुम्हाला स्कॉलरशिप एक्झाम देता येईल. सो आज MBAच्या नंबर्सवरती आत्ताच कॉल करा आणि तुमच्या स्कॉलरशिपसाठी रजिस्ट्रेशन करा.